राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या। खबर महत्त्वाची बातमी महाराष्ट्राची। विहिरीला मिळणार 4 लाख अनुदान। अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांसाठी योजना। यापूर्वी मिळत होते 2.5 लाख रुपये अनुदान। अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, तर अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जात आहे। यातून पात्र लाभार्थ्याला नवीन विहीर खोदण्यासाठी 2.5 लाख रुपये अनुदान दिले जात होते। आता या अनुदानात वाढ करण्यात आली असून हे अनुदान 4 लाख करण्यात आले आहे। शेतीला सिंचनाची सुविधा मिळावी यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत। बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी चालू आर्थिक वर्षात 4 लाख रुपयाचे अनुदान देण्यात आले आहे। तसेच वार्षिक 1.5 लाख रुपयाची उत्पन्नाची अटही वगळण्यात आली आहे। अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवून त्याचे जीवनमान उंचवण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जात आहे। 2024 ते 25 या वर्षात कृषी विभागाने या दोन्ही योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे। बांधकामासाठी योग्य कालावधी। आता उन्हाळा असल्याने शेतातील सर्व कामे आटोपली आहेत, त्यामुळे विहीर बांधकामासाठी हा योग्य कालावधी आहे। शेतकऱ्यांनी शक्य तेवढ्या लवकर बांधकाम पूर्ण करून अनुदानाचा त्वरित लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे करण्यात आले। कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? शेतकरी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असावा। सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या जातीचा दाखला असावा। नवीन विहिरीसाठी कमीत कमी 1 एकर जमीन असावी। शेतकऱ्याच्या नावे 7/12/8 असावा। विहिरीशिवाय इतर लाभ घेण्यासाठी कमीत कमी 20 गुंठे जमीन असावी। लाभार्थीचे बँक पासबुक, झेरॉक्स प्रत, आधार कार्ड, वार्षिक उत्पन्न 1.5 लाखाच्या आत असणे गरजेचे आहे। खरीपातील नुकसानीपोटी अनुदान मंजूर। 34,000 शेतकऱ्यांना लाभ। 2024 मध्ये अतिवृष्टीने बसला होता कापूस सोयाबीनला मोठा फटका, आता मिळत आहे भरपाई। बाजारात सोयाबीनचे दर गडगडले। हमीभावापेक्षा 1200 रुपयाने कमी। भावांतर योजना ठरली निवडणुकीतील घोषणेपुरतीच, 6 महिन्यानंतरही लाभ मिळेना। उन्हाळा आला, शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार? आणखी किती दिवस शेतकऱ्यांनी वाट पाहायची? वेळीच पैसे न मिळाल्याने अनेकाच्या अडचणी, मग पूर्ण विमा कधी मिळणार?